आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. महानगरपालिकेची कमाल आणि रिलायन्सची धमाल. कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरीतील प्रसिद्ध असलेल्या रिलायन्स मॉलच्या मागील बाजूस महानगरपालिकेच्या मालकीचे पूर्व व पश्चिम असे 100च्या जवळपास गाळे आहेत. त्यातील पश्चिमेला काही व्यावसायिकांना भाड्याने गाळे दिली आहेत. ते जयंती नाल्याला लागून आहेत. तेथे पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकते, म्हणून गाळेधार ते नाला यांच्यामध्ये जवळपास 50 फुटांची जागा गाळेधारकांना वाहतुकीसाठी व पार्किंगसाठी रिकामी ठेवली होती. अतिवृष्टी झालीच तर जयंती नाल्याचे पाणी थेट गळ्यांत शिरते. यासाठी नाल्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. पण आश्चर्य म्हणजे रिलायन्स मॉलच्या पूररेषा असलेल्या जागेत लाईट गेल्यानंतरची सोय म्हणून जनरेटरसाठी उंचीवर असलेल्या शेडच्या उभारणीची. शासनाने पूररेषा असलेल्या जागांमध्ये कोणत्याही प्रकारच्या बांधकामाच्या परवानग्या देण्यास सक्त मनाईचा GR गेली अनेक वर्षे झाली लागू केला असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या शेड उभारणीसाठी जयंती नाल्याच्या संरक्षक भिंतीला घासूनच दिलेल्या परवानगीची चर्चा आता जोर धरू लागली आहे. शेडच्या लोखंडी पोल उभारणीसाठी खाली कॉन्क्रीट करताना अनेक ठिकाणी खोलवर म्हणजे 100 फुटाहून अधिक खाली जमिनीत पाईल्स मारण्यात आले आहेत. यामुळे शेडच्या लागून असलेल्या संरक्षक भिंतीला पाईल्समुळे तडे जाऊन भिंत कोसळली असून भिंतीच्या आतील मुरुमही वाहून गेला आहे. वळवाचा जोरदार पाऊस झाल्यास तेथील व्यावसायिक गाळेधारकांना पाणी आत शिरल्याने होणारा नाहक त्रास सहन करावा लागत असतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या मालमत्तेचे नुकसानही होत असते. या त्रासामुळे अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद करून बाहेर पडणे पसंत केले आहे. प्रश्न फक्त भिंत कोसळून झालेल्या नुकसानीचा नाही, तर भविष्यात वादळी वाऱ्यामुळे शेड कोसळले तर ते थेट गाळ्यांवरच पडणार असल्याची भीती तेथील व्यावसायिकांना आहे. नाल्याच्या मधोमध महावितरणची विद्युत पुरवठा असणारी लाईन आहे. त्याच्यामागे लागूनच शाहूपुरीतील कुंभार गल्ली प्रसिद्ध आहे. तेथे नागरिक राहतात आणि व्यवसायही करताना दिसतात. शेडच्या खालीच गाळ्यांची पार्किंग पाहायला मिळते. एवढेच नव्हे तर शेडच्या खाली अनेक साहित्य पाहायला मिळते, ज्यामुळे लोक त्यामध्ये ये-जा करताना दिसतात. आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शेडची बारकाईने लक्ष देत पाहणी केली असता जनरेटर ठेवलेल्या खालच्या भागाचा पत्राच सडलेला पाहायला मिळाला. तसेच गाळे असलेल्या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर एक NGO व विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालय असल्याने तेथेही रोजची नागरिकांची रहदारी पाहायला मिळते. नागरिकांच्या संतप्त भावना पाहून अनेक संस्था संघटनांच्या वतीने यासाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण रिलायन्स मॅनेजमेंट व आवाज उठवणाऱ्यांच्या काही अर्थपूर्ण चर्चेनंतर तो तिथेच थांबला गेल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. सर्वसामान्य माणसाने पोटासाठी एखादा स्टॉल किंवा गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली तर महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाची धडक कारवाई तात्काळ करताना अनेकदा पाहायला मिळते. पण मोठमोठ्या मॉल्सच्या अनधिकृत बांधकामांना महानगरपालिका परवानगी कशी काय देते, हे अर्थपूर्ण विचार करायला लावणारी गोष्ट आहे म्हणावी लागेल. महावृत्त न्यूजला तेथील अनेक नागरिकांनी व व्यावसायिकांनी जयंती नाल्याला घासून रिलायन्सकडून उभारलेल्या शेडच्या तक्रारीची दखल घेत बातमीच्या माध्यमातून ही बाब महानगरपालिका व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्याचा हा प्रयत्न आहे. महानगरपालिका व रिलायन्सच्या या मिलीभगतला महानगरपालिकेची कमाल आणि रिलायन्सची धमाल म्हटलं तर वावगे ठरणार नाही. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.